तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भगवा फडकेल असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे. कुचे लोणीकर आणि हिकमत उड्डाण आम्ही सगळे एकत्र दानवेंचं हे माहिती नाही असं देखील यावेळेला म्हटलेलं आहे. पक्षाच्या वेगळ्या बैठका झाल्या तरी महायुती अबाधित असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं. कोणाचा झेंडा फडकेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर? भगवा झेंडा फडकेल. गेल्या वेळी एक प्रयोग झाला होता की भाजपचं संख्याबळ जास्त असून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागत होतं. आता तसा काही प्रकार होईल? मला नाही वाटत आता की भाजपमध्ये असं काही मिठाचे खडे टाकणारे कोणी आहे. आणि आता मी आहे, बबनराव आहे, नारायण कुचे आहे, हिकमत उडाण आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत. म्हणजे सर्वांची युती जी आहे ती घट्ट आहे. घट्ट युती आहे. आम्ही सोबत तरी आता एकत्र आहोत आणि भविष्यामध्ये दानवे काय करतात माहित नाही मला, परंतु आमचा प्रयत्न आम्ही सोबत तरी आता एकत्र आहोत. मी, नारायण कुचे, लोणीकर, हिकमत उडाण, सध्या तरी आम्ही युतीच्या बाजूचे, त्यांच्याशी अजून आमचं बोलणं झालेलं. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना.